रेल्वे इंजिनियर्स फेडरेशन यांची वार्षिक बैठक नुकतीच पार पडली। या वार्षिक बैठकीमध्ये सर्व इंजिनियर फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना, सदस्यांना व कामगारांना ग्रेड बी चा दर्जा देण्यात यावा ही मागणी करण्यात आली। बऱ्याच काळापासून ही मागणी त्यांच्या वतीने करण्यात येत असून रेल्वे प्रशासन याकडे कानाडोळा करताना दिसतोय। त्यामुळे पुढेही सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केला जाणार असल्याचं त्यांनी याप्रसंगी सांगितलं। ऑल इंडिया रेल्वे फेडरेशन यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती। वार्षिक बैठक ही आयोजित करण्यात आलेली असून यामध्ये ऑल इंडिया फेडरेशनचे कार्यकर्ता वर्ग इथे दाखल झालेला होता, ज्यामध्ये प्रमुख मान्यवर म्हणून एस तिवारी, के त्यागी, पी शर्मा, विजय कुमार यांचं इतर मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली। या मीटिंग दरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। ऑल इंडिया रेल्वे इंजिनियर फेडरेशनचे सर्व अधिकारी, कर्मचारी येथे दाखल झालेले होते। त्यांच्या वतीने त्यांना ग्रुप बी मध्ये रेल्वेने समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी करण्यात येत आहे। फार काळापासून, फार दिवसांपासून त्यांच्याकडून ही मागणी होत असतानाही संबंधित याकडे लक्ष देण्यास तयार नाही व सातत्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची खंत त्यांनी या बैठकीदरम्यान, या मीटिंग दरम्यान व्यक्त केली व यानंतर कायदेशीर मार्गांच्या अनुरूप त्यांच्या वतीने कार्यवाही केलं जात असल्याचं त्यांनी सी न्यूजशी बोलताना सांगितलं। यापुढेही सातत्याने आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी त्यांच्या वतीने योग्य अशी कार्यवाही करण्यात येणार आहे व सरकारचा पाठपुरावा करण्यात येणार आहे, असंही ते याप्रसंगी बोलले। आज जो एनुअल मीटिंग हुई है सेंट्रल रेलवे इंजीनियर्स एसोसिएशन की, इसमें हम लोग स्ट्रेस कर रहे हैं अपनी बहुत पुरानी लंबित मांग है कि हमारे जो रेलवे के इंजीनियर्स हैं उनको भी केंद्र सरकार के जूनियर इंजीनियर की तरह ग्रुप बी में शामिल किया जाए। आज हमारे ग्रुप जो जितने भी इंजीनियर्स हैं वो क्वालिफाइड डिग्री और डिप्लोमा करके आते हैं, उन्हें लेबर के बराबर ट्रीट किया जाता है रेलवे के अंदर। क्योंकि हम लोग डिमांड कर रहे हैं लंबे समय से कि हम लोग लेबर नहीं हैं और लेबर की तरह से हमारा ट्रीटमेंट नहीं होना चाहिए और हमें लेबर यूनियन से अटैच नहीं होना चाहिए। ऐसा कि खन्ना कमेटी, वांगचू कमेटी, सीकरी कमेटी, जितनी भी राष्ट्रीय स्तर पे सेफ्टी के लिए कमेटियां बनी हैं, उन्होंने भी रिकमेंड किया हुआ है।